आदित्य तटकरे आणि हसन मुश्रीफ राजभवनाकडे रवाना झालेत। हॉटेल रेडिसन ब्लू मधून दोघेही रवाना झालेत। शपथविधीसाठी दोघेही राजभवनाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। राजभवनाकडे हसन मुश्रीफ आणि आदित्य तटकरे रवाना झालेत। दोघेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा मंत्रिपदाचा शपथविधी हा नागपुरात पार पडणार आहे आणि त्यामुळेच त्याला एक वेगळं महत्त्व आहे। महाविस्तार होतोय महायुतीचा। आदित्य तटकरे हसन मुश्रीफ हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी हॉटेल रेडिसन ब्लू मधून रवाना झालेत। हॉटेलमधून रवाना झाले। जयकुमार रावल देखील आता रवाना झालेत। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते देखील रवाना झाल्याचं पाहायला मिळतात। जयकुमार रावल असतील, आदित्य तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे देखील आता रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री आता राजभवनाकडे हळूहळू रवाना होताना पाहायला मिळतील। ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत रावलांना खांद्यावर उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर राजभवनाकडे एक एक मंत्री, आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रवाना होत आहेत।